मग त्यांनी 4-5दा आवाज दिला, तिकडून काही रिस्पॉन्स येत नाही आहे. मग तेव्हा तिकडं त्यांना एक असा पाळणा हलताना दिसला. आपण एक रात्री जागायचं, थोडंसं निगेटिव्ह एनर्जी फील झाली आणि रात्री पार्टी करतात. जशी रात्र पुढे पुढे जात होती, खिडकीचा थोडासा किर असा खिडकीचा एक आवाज असतो, तो त्यांना आला. ते तुमचंच घर होतं का म्हणजे वडिलांना? 12:30-1 वाजलेले होते आणि त्यांचं अचानक लक्ष गेलं. मग तेव्हा त्यांना कळलं की ते सगळं जे घर आहे ते पडीके जळालेलं आहे, पुढं अजून काहीतरी डेंजरस होणार आहे त्यांच्यासोबत. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे अथर्व आणि तो आपल्याला सांगणार आहे एक हॉरर स्टोरी जी ॲक्च्युअलमध्ये त्याच्या गावाकडे घडलेली आहे. आधीचा आपण एक पॉडकास्ट केला होता, त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला आहे. त्याच्यामध्ये काही साऊंड इफेक्ट्स वगैरे काही लोकांना नाही आवडले, तर त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आपल्याला कमेंटमध्ये. तर या पॉडकास्टमध्ये तुम्हाला त्या बघायला नाही मिळणार. खूप चांगल्या पद्धतीने हा पॉडकास्ट जो आहे तो आपला एडिट होणार आहे. आणि जी स्टोरी आहे ती ॲक्च्युली जेव्हा आम्ही बोलत होतो अथर्व आणि मी, जेव्हा त्याने मला फर्स्ट टाईम सांगितली तर मी स्वतः खूप घाबरलो होतो. अतिशय भयानक अशी ही स्टोरी आहे. तर अथर्वकडूनच आपण ऐकू. तर अथर्व, वेलकम. हाय सर. काय करतो तू? माझं आत्ता शिक्षण नुकतंच संपलेलं आहे, बरं, ग्रॅज्युएशनचं. तर मग आता पुढे. ओके. तर जो अनुभव तुला आला ॲक्च्युली हॉरर स्टोरीचा, म्हणजे हॉरर जो अनुभव आहे तुझा, तर त्याबद्दल तू काय सांगशील? कसं म्हणजे कुठे घडलं, काय घडलं तसं त्यावर? तर आम्ही घरामध्ये भावंड जमलेलो होतो आणि आमच्या घरामध्ये जमल्यावर काही ना काही गप्पा गोष्टी गंमत चालूच असते. तर मग आम्ही एक रात्री ठरवलं की चला भूताच्या गोष्टी करून घेऊ. म्हणजे भूताच्या गोष्टी कुणाला, कारण ते सगळे वेगवेगळ्या गावून आलेले होते. कोणी कोकणातून आलेलं होतं तर त्यांच्या भूताच्या गोष्टी, कोणी काय. तर मग माझ्याकडे गोष्ट कुठली सांगायला नव्हती, तर मग तेव्हा मला थोडासा पचकावून गेलेला होता. बट नंतर मग थोडंसं माझे वडील तिकडे होते, तर ते बोलले की मी एक गोष्ट सांगतो म्हणे तुम्हाला. बरोबर. तर मग तेव्हा मी जी ती गोष्ट ऐकलेली होती तेव्हा म्हणजे आम्ही गमतीवार घेतलेलं होतं. पण मी फर्स्ट टाईम जेव्हा ती, म्हणजे माझे वडील ज्या आधी घरात राहायचे यावल तालुक्यामध्ये, तर तिकडे गेलो तेव्हा ते थोडंसं निगेटिव्ह एनर्जी फील झाली आणि आधी भीतीचं वातावरण होतं. कळायला लागलं की नाही, ही गोष्ट खरी असू शकते. तर माझ्या वडिलांनी ही गोष्ट सांगितलेली होती. माझे वडील यावल तालुक्यामध्ये राहायचे. ओके. तर मग तिकडं गावामध्ये एक जमाव असतो की कधी भंडारा ठेवला किंवा कधी कुठला उत्सव असला तर सगळे त्यांचे वडिलांचे भावंड घरी जमायचे. तर मग एकदा घरी जमल्यावर त्यांनी ठरवलेलं होतं की आपण एक रात्री जागायचं, वेगवेगळे गेम्स खेळायचे, गप्पा गोष्टी मारायचे, कारण ते 1-2 दिवसामध्ये परत गावाला जाणार. हां, जसं आता काही म्हणजे भंडारा, म्हणजे जसं तू हनुमान जयंती असली किंवा कुणाचं लग्न असलं की सगळे आपल्या गाव येतात आणि जमतात, मग ते रात्री पार्टी करतात. पार्टी, शेवभाजी, त्याच्यानंतर कोणी पत्ते खेळतात, असं जो एक गप्पा म्हणजे करत होते ती. हां, तर त्यांनी तसं रात्री जमून गप्पा गोष्टी करायचे, खेळ खेळायचे, कॅरम खेळायचं, पत्ते खेळायचं, ते ठरवलेलं होतं. तर मग त्यांनी घरच्यांना सांगितलं आणि आमचं घर जे होतं यावल तालुक्यामध्ये ते 2 मजली आहे. तर मग खालच्या मजल्यावर सगळे घरवाले झोपणार होते आणि हे सगळ्यांना सांगून दुसऱ्या मजल्यावर गेलेले होते की आम्ही आहे वरती. तेव्हा वडिलांचं वय वगैरे काय असेल तरी एक 20-25 पर्यंतच होते, तरुण वयातच होते. तर मग 4-5 भावंड जमलेले होते. तर मग त्यांचं गप्पा गोष्टी चालू झाल्या. जशी रात्र पुढे पुढे जात होती तर मग त्यांना काही आयडिया नव्हता की आपल्यासोबत पुढे काय होणार आहे. बरोबर. मग जसं त्यांनी पत्त्यांचा डाव खेळायला चालू केला तसं त्यांना खिडकीचा थोडासा किर असा खिडकीचा एक आवाज असतो, तो त्यांना आला. मग त्यांनी ते हाकलून टाकलं की यार वारा चालूच आहे, जर वारा असेल तर इग्नोर केलं. तर मग परत त्यांनी एकदा खिडकी उघडायचा आवाज आला आणि त्यांना कळून गेलं की ती खिडकी जी आहे ती आपल्या रूममधली नाही आहे, कारण त्या रूममध्ये 2 ज्या खिडक्या होत्या त्या बंदच होत्या पहिल्यापासून. तर ती आपल्या रूममधली नाही आहे त्यांना स्पष्ट होतं, तर ती वाजेलच कशी. मग त्यांनी त्यांच्या समोरची खिडकी होती तर ती ओपन केली आणि आजूबाजूला बघितलं तर त्यांना काही भेटत नाही आहे. मग त्यांनी, आणि तेव्हा वारं पण चालू नव्हतं मेन म्हणजे. बरोबर. मग त्यांनी परत एकदा इग्नोर करून टाकलं की नाही ठीक आहे, काहीतरी असेल झालेलं, गंजलेल्या खिडक्यात, तर ते होऊ शकतं तसं. मग अर्धा तास गेला, 1 तास. किती वाजले असतील तरी तेव्हा काही तुला? तरी त्यावेळेला म्हणजे 11:30-12 वाजायला चालूच झालेलं. बरोबर. मग जसा गोष्ट पुढे जात होती तर तसा त्यांना खिडकी आपटायचा आवाज यायला लागलेला होता. आधी म्हणजे खिडकीचा कर्कश आवाज येत होता, आता आपटायला लागलेली होती खिडकी. मग त्यांनी थोडंसं ते सिरियस झाले आणि मग त्यांनी दोघी खिडक्या उघडून घेतल्या आणि त्यांनी समोर बघितलं. तर मग तरी त्यांना ते स्पष्ट नाही झालं, पण समोरच्या घरातली खिडकी त्यांना उघडताना दिसली. अरे बाप. मग त्यावेळेला त्यांना थोडंसं क्लिअर व्हायला लागलेलं, पण त्यांना काही आयडिया नव्हता की काय चाललेलं इकडं, कारण त्यांनी कधी, ते सगळे बाहेर गावावरून आले, या घराबद्दल त्यांना काहीच माहित नाही. फक्त त्यांचं घर होतं, पण ते जॉब बाहेरच राहायचे.
तर असं काही जमाव जमला की ते त्या घरात फक्त येऊन जायचे आणि त्यांना काही आयडिया पण ते नव्हते. तुमचंच घर होतं का म्हणजे वडिलांना? आमचंच घर होतं, फक्त ते काही असं गावामध्ये जर कुठला उत्सव राहिला तर यायचं तिकडे नातेवाईकांसाठी असं. ओके. मग तसा मग 12:30-1 वाजलेले होते. मग त्यांना पूर्ण खिडकी एकदम आपटलेली भेटली समोरची आणि त्यांचं अचानक लक्ष गेलं की समोरच्या घरात कोण राहत आहे. मग ते तिकडं खिडकीत परत बघायला गेले. मग तेव्हा त्यांना कळलं की ते सगळं जे घर आहे ते पडीक जळालेलं आहे. बरं. तर मग आणि तेव्हा खिडकी उघडलेली होती. मग त्यांनी ते 4 जण 2-2 खिडकीमध्ये उभे राहिले आणि त्यांना समोरच्या ह्याच्यामध्ये कुठल्या तरी बाळाचा रडायचा आवाज आला. मग त्यांनी आवाज दिला की कोण आहे तिकडं, काय, कारण ते घर पडलेलं होतं तर कुणाला आयडिया नसते की तिथं काय असं जळालेलं. बरोबर. तर मग त्यांना बाळाचा रडायचा आवाज ऐकू यायला लागला. मग ते थोडेसे घाबरले आणि त्यांनी खिडक्या बंद करून घेतला. मग त्यांना आता काय करू काही समजत नव्हतं, कारण खाली घरचे झोपलेले होते. बरोबर आहे. मग त्यांनी ठरवलं की नाही ठीक आहे, आता हे सगळं संपून टाकू आणि आपलं झोपून टाकू. मग त्यांना नाही माहीत होतं की पुढं अजून काहीतरी डेंजरस होणार आहे त्यांच्यासोबत. मग त्यांना परत एकदा एका बाईचा ओरडायचा आवाज आला तिकडून, त्या घरातून, त्याच घरातून ज्या समोरच्या खिडकीमध्ये जे त्यांना बाळ दिसलेलं होतं रडताना. दिसलेलं नव्हतं, नुसता आवाज आलेला होता. आवाज आला. आणि यावेळेला एका बाईचा ओरडायचा आवाज आला आणि तो खूप म्हणजे एकदमच ती ओरडलेली होती. तर मग हे घाबरून गेले आणि तिकडे त्या खिडकीमध्ये बघायला लागले की कोण आहे. तर त्यांनी थोडासा असं काय म्हणतात आपलं तिकडे खिडकीकडे लक्ष दिलं, ते ऑब्झर्व कंटिन्यू बघायला लागले. कंटिन्यू बघत होते ते. मग त्यांनी 4-5 आवाज दिला, तिकडून काही रिस्पॉन्स येत नाहीये. मग तेव्हा तिकडे त्यांना एक असा पाळणा हलताना दिसला. बरोबर. आणि तो पाळणा त्यांना आधी नाही दिसलेला होता. जेव्हा तिसऱ्यांदा गेले ते बघायला तेव्हा त्यांना तिकडे पाळणा हलताना दिसला. मग ते पाळणा हालत चाललेला आहे. तर म्हणजे ते थोडेसे कन्फ्यूज होऊन गेले की इथं काय होतंय, कारण त्यांना काहीच आयडिया नव्हती आणि त्यांना जिथंपर्यंत माहीत होतं त्या घरात कोणी राहत पण नव्हतं. तर तो पाळणा अचानक म्हणजे त्या पाळण्यामध्ये आग लागून गेली आणि त्यांना एक बाळ जळताना दिसलं. मग ते घाबरून गेले की नाही यार, या बाळाला वाचवायला जायला पाहिजे. मग ते लगेच खाली गेले आणि बाजूच्या घरात गेले. ते घर चेक करायला. तर मग त्यांनी खालच्या घरच्यांना सगळ्यांना उठवलं की नाही यार, असं असं झालेलं आहे, तिकडे एक बाई ओरडलेली होती आणि अचानक त्या बाळाला आग लागून गेली, तर आपल्याला वाचवायला जायला पाहिजे. तर मग आजोबांनी त्यांना थांबून घेतलं. ते म्हणले की काही जायची गरज नाही आहे, आजच्या दिवस थांबा, मी तुम्हाला उद्या सगळं सांगतो म्हणे. मग ते म्हणले की नाही, ते बाळ जळतंय, त्यांना वाचवायला पाहिजे. मग ते म्हणले की त्या घरात कोणी नाही आहे म्हणे, तुम्ही आजची रात्र झोपून घ्या म्हणे, उद्या मी तुम्हाला स्पष्ट काय ते सांगतो. मग ते घाबरून त्यांना वरती झोपायला आता भीती वाटायला लागली. बरोबर, कारण त्याच्यासोबत इन्सिडेंट होत होता. मग ते खालच्या घरामध्ये आले. मग ती रात्र चालली गेली. मग दुसऱ्या दिवशी ते आमच्या घराच्या बाहेर एक ओटा होता. जास्त उंच नव्हता, म्हणजे थोडासा मीडियम उंच असा ओटा होता. मग ते तिकडं काय म्हणतात आपलं दात घासायला उभे होते. मग त्यांना पहिले त्यांच्या खांद्यावर कोणतरी असं टॅप देताना असं त्यांना भास झाला वडिलांच्या. मग त्यांनी म्हणजे त्यांना असं वाटलं की नाही भासच होत असेल, काही नाही. पण मग ते दुसऱ्या टायमाला त्यांना कोणतरी धक्का देताना असं वाटलं आणि ते तिकडून ओट्यावरून पडून गेले. मग त्यांनी मागं बघितलं तर त्यांच्या मागं कोणीच नाही आहे. मग ते थोडंसं सिच्युएशन सिरियस व्हायला लागली. बरोबर. ते लगेच आजोबांकडे गेले आणि आजोबांना विचारलं की मला आत्ताच कोणतरी धक्का दिलेला होता पण तिकडे कोणीच नव्हतं. बरोबर. तुम्ही काय ते सांगा, कारण तुम्ही काल पण म्हणला की त्यांना वाचवायला नको जाऊस, तर काय झालं ते मला स्पष्ट सांगा. मग इकडं आजोबांनी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली. ते गोष्ट ऐकल्यावर म्हणजे थोडंसं दुःख पण होतं, पण मग त्यांना कळलं की काय होती गोष्ट, कशी होईल. तर ती गोष्ट होती आधी जे म्हणजे आमच्या आजोबांच्या आधीच्या जे जनरेशन्स होत्या, तर ते जमीनदार होते. आणि जमीनदारांचं काय काम असतं की आपल्यासाठी म्हणजे लाईफस्टाईल चालू ठेवण्यासाठी ते एकतर दुसऱ्यांकडून जमीन हडपतात आणि जर त्यांनी नुसती दिली म्हणजे जमीन त्यांनी खुशीनं देऊन टाकली तर ठीक, नाहीतर त्यांना हडपायचं, त्यांना मारायचं, जे पण करता येईल ते करा. आधीच्या काळात जास्त चालायच्या तर मग ते काही पण करून ती जमीन घ्यायची. बरोबर. मग तेव्हा आमचे जमीनदार जे होते ते यावल गावामध्ये ते थोडेसे म्हणजे जे टॉप लेवलमध्ये जे जमीनदार होते की जे एकदम क्रूर असतात, तर ते होते. मग त्यांनी ठरवलं की आता आपल्याला जमीन पाहिजे. मग त्यांनी जे शेतं होते ते जमीन हडपायला चालू केली. पण ते शेतकऱ्यांना माहीत होतं की हे खूप म्हणजे खतरनाक असू शकतं, म्हणून मग त्यांनी ते जमीन देऊन द्यायला लागले की बाबा घेऊन टाका, पण आम्हाला काही नका करू. मग जे ते घर राहायचे त्यांच्या समोरच्या बाजूला घरांची एकदम मोठी रांग होती. म्हणजे 10-12 घरं असे मिळून एकदम मोठी रांग होती. तर मग त्यांनी ठरवलं की हे घरं आपल्या एरियामध्ये येतात तर हे सगळे आता आपले झालेच पाहिजे. मग त्यांनी एक
त्यांच्या माणसांकडनं त्या सगळ्यांना एक चेतावणी पाठवली की हे घरं आजच्या आज आमच्या नावावर झाले पाहिजेत, नाहीतर मग परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. बरोबर. तर मग सगळ्या म्हणजे त्या घरातल्या लोकांनी थोडंसं त्यांच्याशी वादविवाद केला. तर मग त्यांनी म्हणजे आमच्या जमीनदारांना राग आला, तर त्यांनी त्या घरातल्या सगळ्या लोकांना मारायला चालू केलं. त्याच दिवशी ते संध्याकाळच्या वेळेला मारायला चालू केलं आणि जे लोक मेले तर मग म्हणजे भरपूर लोकांना त्या 10 लोकांना मारून टाकला घरातल्या. आणि मग तिथंच ना थांबून त्यांनी ते पूर्ण घरच जाळून पण टाकलं. अरे बापरे, सगळे घरं सगळी घरं जाळली त्यांनी, वस्तीच पूर्ण जाळली. कारण ते घर म्हणजे त्यांना स्पष्ट देत नव्हते, तर त्यांना राग आलेला होता आणि त्यांनी पूर्ण ते बरोबर घरच जाळून टाकलं. मग नंतर त्यांच्या एक कानावर गोष्ट पडली की आपल्या जे एक बाजूचं घर होतं तर त्याच्यामध्ये म्हणजे जोडपं राहायचं. तर मग ते जोडपं पण नवीनच होतं. तर मग तेव्हा त्याच्यामध्ये जी बाई होती तिचा नवरा तो बाहेर गेलेला होता कुठेतरी बाहेरगावी. ओके. आणि मग तो जेव्हा आला तेव्हा कळलं. मग तो थोडासा दुःखी झाला, कारण त्याची जी बायको होती ती बाळंतीण होती आणि तिचं 1 का 2 महिन्यात काहीतरी बाळ होणार होतं. तर मग त्यानं ठरवून घेतलं की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. मग त्यानं म्हणजे आमच्या जमीनदारांच्या विरोधात जायचा प्रयत्न केला, पण मग तो पण शेवटी मारलाच गेला. मग नंतर काही वर्षांनी मग आजोबांनी सांगितलं की ते जे बाजूचं घर होतं त्याच्यामध्ये ती जी बाई होती तिला बाळ होणार होतं आणि ते बाळ पोटात असतानाच मारलं गेलं. म्हणून मग ते बाळ आणि ती बाई ती आता त्या घरामध्येच असते. दुसऱ्यांना म्हणजे घाबरवायचा किंवा चेतावणी द्यायच्यासाठी ती सगळं करत राहते. मग त्या घराच्या आजूबाजूला कोणी पण गेलं तर त्यांना असेच म्हणजे काही ना काही भास होत असतात किंवा म्हणजे त्यांना काही ना काही दिसत असतं. म्हणून मग त्या घराच्या आजूबाजूला लोकांनी जातच नाही. बरोबर. आणि आत्ताच रिसेंटची गोष्ट आहे, एक म्हणजे बिल्डर आलेले होते तिकडे. त्यांना असं ते वेगवेगळे ते प्लॉट गव्हर्नमेंटनं अलॉट केलेले होते. तर तिकडं घर बांधायचं किंवा बिल्डिंग बांधायची आणि त्याला रिनोव्हेशन करायचं काम चालू होतं. पण मग त्यांना ही गोष्ट नाही माहीत होती. तर मग त्यांनी जसं तिकडे काही ना काही घर करायला घेतलं तर त्यांच्यासोबत काही ना काही चुकीच्या गोष्टी घडायच्या की जसं की म्हणजे एकदा ते छत पडलेली होती त्या घरातली याच्या. बरोबर. आणि काही ना काही म्हणजे तिकडचे जे लोक काम करायला जायचे त्यांना काही ना काही आजार होऊन जायचा किंवा त्यांना ते स्वतः काम करूनच सोडून द्यायचे. म्हणून मग आजोबा बोलले की तुम्ही थोडंसं सावध राहत जा वरती जायच्या ऐवजी, आणि तुम्हाला बाहेरून किती पण आवाज आला तरी तुम्ही खिडकी उघडायची नाही. तरी म्हणजे ते बोलले की तुम्ही बरं होतं की तुम्ही त्या घरात नाही गेले, कारण जर तुम्ही त्या घरात गेले असते तर तुम्ही परत आले असते का नाही हे तर कोणीच सांगू शकत नाही. कारण त्या घरात जो पण जातो तो एकतर आजारी पडतो, नाही तर त्याच्यासोबत काही ना काही चुकीची गोष्ट होऊन जाते. म्हणून थोडंसं लांब राहत जा म्हणे. तर मग हे कळल्यावर मग बाबांनी थोडंसं ते सिरियस घेतलं आणि बाबांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती. बरोबर. तर मग आम्ही पण त्या घरी गेलो तर आम्हाला पण थोडंसं कळलं की नाही हे थोडंसं रिस्की आहे, तर इथून दूर राहायला पाहिजे. म्हणून आम्ही पण ती खिडकी नाही उघडत. बरोबर. चालेल. थँक्यू अथर्व, तुम्ही सांगितलेली ही स्टोरी. ॲक्च्युली ही स्टोरी सांगण्यामागचा आपला जो उद्देश आहे तो असा आहे की याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे तुमच्यावर आहे. आम्ही या गोष्टींची कोणतीच अशी खात्री देत नाही की असं असेलच, बट अशा गोष्टी होतात आणि भरपूर असे एक्झाम्पल्स आपण आजपर्यंत पाहिले. डिस्कवरी वगैरे सारखे जे चॅनल्स आहेत ते पण अशा गोष्टी दाखवतात. तर अशाच नवीन गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ, पॉडकास्ट घेऊन येऊ, हॉरर पॉडकास्ट. तोपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू अथर्व. बाय. वेलकम.